हॅलो. हाँ हाँ हाँ, बोल श्रेयस. काय? वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. बायकोलाही सांग तुझ्या. अरे जरा आधी तरी सांगायचंस. नाही तसं नाही, म्हणजे अरे आनंद होणारच ना. आमच्यासाठी केवढी मोठी बातमी. अहो श्रेयसचा फोन आहे. आनंदाची बातमी दिली त्यांनी. तुम्ही आजोबा झालात आणि मी आजी. बोलताय ना. हॅलो. अरे हे कुठे दिसतात का बघत होते, पण बाहेर गेलेत बहुतेक. मी सांगते ना त्यांना. हो हो हो. आणि नातीची काळजी घे आमच्या नीट. बायकोलाही सांग तुझ्या काळजी घ्यायला. खरं म्हणजे अशा वेळेला कुणीतरी जुनं जाणतं बरोबर असायला पाहिजे रे. हो हो बर, असू दे. ठेवू फोन. अभिनंदन, तू आजी झालीस, मी आजोबा झालो. अभिनंदन. पण हा आनंद कोरडा आहे. आनंदाची बातमी दिली लेकानं. त्या आनंदात सहभागी होण्याची संधी नाही मिळाली ना. नातीला खेळवण्याचं सुख मिळालं. अभिनंदन. हो, आता विसरा ते सगळं. आनंद मानायचा आपण. विसरायचं, सगळंच विसरायचं. त्यानं आपल्या सोबत काय केलं ते सगळं विसरायचं. कारण आई बाप आहोत ना आपण. मुलाच्या सगळ्या चुका माफ करायच्या. बस चुका विसरा. मग त्या आपण बाप होणार हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा आपल्या आई बापाला सांगणं हे त्याचं कर्तव्य होतं ना. पण ते नाही सांगितलं. विसरा, तेही विसरा. कारण त्याच्या आनंदावर आपला काही अधिकार नाही, नाही का. आपल्या नातीवर आपला अधिकार नाही. आई बापाशी असं वागायचं कुणी शिकवलंय याला? हा, असले संस्कार दिले आपण. अहो जाऊ दे ना आता. जे झालं ते झालं. हे काय तुझ्या डोळ्यात पाणी? नाही ते आनंदाश्रू नाही आहेत ते. पण तू जर या बातमीनं रडत असलीस तर ही कसली आनंदाची बातमी? तू रडू नको. अदिती आणि जय घरात आहेत. त्यांनी असं तुला रडताना पाहिलं तर अदितीला त्रास होईल. आत्ताच ती एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आली आहे. काय ग, तू बाहेर कशाला आली? आराम करायचं सोडून जा. आराम कर. जा जय, जा घेऊन जा. काकू, तुमच्या डोळ्यात पाणी?
काका काका काय झालंय? ते श्रेयसचा फोन आला होता. त्यांनी आनंदाची बातमी दिली आहे मुलगी झाल्याची. बाप झाला पठ्या. पण बरं वाटलं असतं आधी कळवलं असतं तर. 9 महिने झाले सांगितलं नाही. काय आई म्हणून हिलाही सुनेला 4 गोष्टी सांगाव्याच्या वाटल्या असत्या ना. तो आनंद घेता आला असता. नाही. अगं फोनवर मला म्हणाला फोटो पाठवतो म्हणून. पण फोटोतल्या नातीचे लाड करता येणार आहेत का ग? आपला रक्ताच्या नात्याचा इवलासा जीव, पण तिला स्पर्श करता येणार नाही, कुरवाळता येणार नाही. पण तिला कपडे नाही, दागिने नाही, खेळणी नाही, काहीच नाही. हे बघ त्याची काही गरज नाही. नको काढू नको त्याची आठवण. जर तो आपल्याला आई बाप मानत नाही तर आपली नात कुठून आली? अशा माणसासाठी अश्रू का गाळायचे? हे असे अश्रू बघून ज्यांच्या डोळ्यात पाणी आलं ना ती आपली मुलं. हे बघ हो. ही दोघं आहेत. आपली मुलगी, आपला जावाई, नातवंड पण येतील. त्या नातवंडांना खेळूया घरात. खूप लाड कर मग त्यांचे. त्या जीवाला कुरवाळ. त्यांच्यासाठी कपडे शिव, त्यांना खेळणी घे. हा त्यांचे लाड कर खूप. या आपल्या माणसांसाठी. हो जी माणसं आपल्याला कधीही सोडून जाणार नाहीत, आपला विश्वास तोडणार नाहीत. बघ आपल्या माणसांना होणारा त्रास आहे ना तो यांना कळतो. कारण त्यांना जाण आहे आपलेपणाची, आपुलकीची. त्यासाठी रक्ताचं नातं नाही लागत, नात्यांची जाण लागते. जय, आज पण काकांना आपण सगळं खरं सांगता सांगता थांबलो. आधी ती वेळही योग्य नव्हती ना. काका काकू दोघं श्रेयसमुळे किती हर्ट झाले होते बघितलंस ना. आपण त्यांना सगळं सांगितलं असतं तर ते सहन नसते करू शकले. जय, पण मला काय वाटतं, आपण योग्य वेळेची वाट बघत थांबलो ना तर खूप उशीर होईल. आपण लवकरात लवकर सांगूया त्यांना.
श्रेयसनी जे केलं त्यामुळे काका किती हळवे झालेत ना. कितीही हळवे झाले तरी दिसू देत नाहीत ते. आणि मग असा एखादा क्षण येतो जेव्हा सगळं अवसान गळून पडतं. काही झालं तरी शेवटी वडील आहेत ते. आऊ काकांबद्दल म्हणतात ना तेच खरंय. काकांनी कितीही प्रयत्न केला ना हे दाखवण्याचा की ते कसे स्ट्रॉंग आहेत, तरीही ते फार इमोशनल आहेत. अण्णांसारखे. आधी ती मला लहानपणापासून वाटायचं माझे अण्णा ना खूप कडक शिस्तीच आहे. माझ्या बाबतीत खूप इमोशनल आहेत, हळवेत ते. पण हे जयला कळले. श्रेयसलाही कळलं असतं तर आज काकांची ही अवस्था झाली नसती. जय वहिनींचा फोन आहे. हॅलो वहिनी. अगं कशी आहेस तू? मी बरी आहे. बरं झालं ग बाई. नाही अगं म्हणजे तुझ्या आवाजावरून कळतच आहे ते तू आता खूप बरी झाली असते. काय ग? नाही म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाहीये ना ग? म्हणजे कामावर जायला लागलीस ना तू? हो, आज गेले होते. हो ना. चला बरं झालं म्हणजे अगदी फिट आहेस तू. मी तुला सांगते ना अण्णा पण तुझी आठवण काढत असतात ना ग. जेव्हापासून तुझ्या ऍक्सिडेंट विषयी ऐकलंय तेव्हापासून सतत तुझीच काळजी ना ग त्यांना. म्हणजे अण्णांना? नाही नाही मी काही नाही सांगितलं त्यांना. जयने फोन केला ना तेव्हा त्यांनी ते ऐकलं होतं, तेव्हा त्यांना ते कळलं. म्हणून तुला खरं सांगते ग अण्णांना तुला इतकं बघावंसं वाटतंय ना काय सांगू मी. आजकाल ना त्यांचं जेवण पण खूप कमी झालंय ग. जळली मिली माझ्या हाताला चव नाही ना ग तुझ्या हातची. मी काय म्हणते म्हणजे उद्या येशील का ग तू? मी हो. अगं बाई हो का? बरंच झालं. या अण्णा आला तुम्ही? अदितीशी बोलते मी आपल्या. ठणठणीत आहे तुम्ही काही काळजी करू नका. हा बाळा कशी आहेस तू अदिती? अण्णा मी बरी आहे आणि मी तुम्हाला उद्या भेटायला येते. तुम्ही काळजी नका करू. हा खबरदार उद्या आलीस तर. आणि उद्याच नाही पुढचे 15 दिवस तू इथे यायचं नाहीस. अण्णा मोठ्या अपघातातून बाहेर आली आहेस तू. आता तुला काळजी घ्यायला हवी स्वतःची. माझ्यासाठी दगदग करायची काही आवश्यकता नाही. माझी शपथ आहे तुला. काळजी घे स्वतःची. अगं काय झालंय? आता अण्णा मला म्हणाले की इथे आलीस तर बघ. माझ्यासाठी धावपळ करण्याची काहीही गरज नाहीये. शपथ आहे तुला माझी. अण्णा एवढं हक्कानी बोलले बरं वाटलं पण काळजीही वाटली. कारण मी अण्णांना असं कधीच बघितलं नाहीये. नको काळजी करू अदिती. अण्णा आधी असेच होते. आता मला तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की आपले जुने अण्णा परत आले. नको काळजी करूस. वॉलेट, आय कार्ड.
थँक्यू. आणि मोबाईल विसरले. आहे माझ्याकडे. बस जरा इथे. बस म्हटलं ना, बस. काय आपला कॉन्फिडन्स वाढलाय का? काल एक दिवस ऑफिसमध्ये आलीस तर कॉन्फिडन्स वाढलाय का? का? मी काय केलं? काय केलं म्हणजे? तू आराम करणं गरजेचं आहे ना, म्हणून सुट्टी घेतली आहे ना. तू हसतेस? याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात अदिती. नाही, तुला असं वाटत असेल की आपण एकदम ठणठणीत आहोत, तर तसं नाहीये. जय, मी तुला वॉलेट आणि रुमालच दिलाय, याने काय होणार आहे? नाही, ही सगळी माझी तयारी करण्यासाठी तू सकाळी लवकर उठलीस. ओके नाही? मग अजून थोडा वेळ झोपली असतीस, थोडी उशिरा उठली असतीस तर आराम मिळाला असता. सॉरी. ठीक आहे, पण आता आराम कर. बर, डबा घेऊन येते. अगं, आत्ता सांगितलं ना मी काहीतरी. लगेच विसरलीस? चालली लगेच डबा आणायला. काही गरज नाहीये, मी बाहेर जाताना डबा घेऊन जाईन. झालं? तू बस इथे, आराम कर. जय, बोला. आज तुझी मीटिंग वगैरे का? हो, म्हणजे आधी ऑफिस, मग सुहासला भेटायचं आणि मग एक मीटिंग आहे. का ग? नाही, आज हॉस्पिटलमध्ये जायचं ना माझ्या चेकअपसाठी, मग रिपोर्ट्सही मिळणार आहेत. सॉरी, म्हणजे नशीब तू आठवण करून दिलीस मला. मी एक काम करतो, मी आल्यावर आपण लगेच जाऊया. नाही नाही, इट्स ओके. अरे, मी काका काकूंशी बोलले, तर ते येतील माझ्यासोबत. का अदिती, मी आलो असतो ना. नको. नाही म्हणजे आता जर मी काकांना नाही म्हटलं तर ते ऐकणार आहेत का? आणि तू मीटिंग मधून निघण्याची घाई करू नकोस. मी जाईन ना काका काकूंसोबत. बरं, ठीक आहे, कळव मला. हो. चला, निघतो मी. एक मिनिट आता थांब काय? जरा थांब. सॉरी, थँक्यू. हे विसरलोच होतो. हे विसरलो असतो तर सगळा प्रॉब्लेम झाला असता. कळलं ना? मी आराम केला तर काय होऊ शकतं? येतो. नीट जा. अरे म्हटलं ना अविनाश, इथे सगळं व्यवस्थित चाललंय काम. माझं लक्ष आहे ना. नाही आऊ, म्हणजे सगळे येतात ना ऑफिसमध्ये. म्हणजे काय येतात की सगळे येतात ऑफिसला? सगळे म्हणजे कोण कोण आऊ? सगळे म्हणजे सगळे. कर्नाळ्याचं काम सुरू आहे ना? हा, कर्नाळा. हो हो हो, त्या प्रोजेक्टचंही काम अगदी छान सुरू आहे. नक्कीच सुरू आहे ना? का ते कशाला थांबेल? का रे, असं का विचारतोयस तू? नाही, सहजच. सहज का? तिकडे तुझं कसं गट आपलं अविनाश, तुझं काम तिथे कसं चाललंय? म्हणजे लक्ष लागतंय ना कामात? हो, म्हणजे काय, काम व्यवस्थित चालू आहे, एकदम व्यवस्थित. अहो, तिथे सगळं ठीक आहे ना? म्हणजे सगळा स्टाफ तिथे? हो हो हो, सगळे छान आहोत. मी छान आहे, नंदिनी मजेत आहे, अरविंद आनंदात आहे. झालंच तर सगळेच, म्हणजे जुई, अमित, रजनी, तिलोत्तमा आणि जय, सगळे छान आहेत. हो, अरे तांगडे आणि नवरे सुद्धा मजेत आहेत. हा, बरं मग ठेवू का आता? तू बिझी आहेस का?
नाही नाही, मी नाहीये बिझी, पण तू बिझी असशील ना. तुझा कशाला उगीच वेळ वाया घालवायचा रे. चल चल ठेवते मग आता. हा, काळजी घे तू. आणि इथली काही काळजी करू नको, आम्ही सगळे मजेत आहोत. बाय. काय आहो तुम्ही पण. सरांना आदिती बद्दल विचारायचं होतं ना, मग सांगितलं का नाही? तो जोपर्यंत नाव घेत नाही ना तोपर्यंत मीही घेणार नाही. आऊ, आपण किती वेळ वाट बघायची ना. नाही एखाद्याला मनातलं बोलता येत. बोलावं लागेल. त्याला जर खरंच तिच्याबद्दल वाटत असेल ना तर बोलावं लागेल. म्हणजे एकतर माझ्याशी किंवा मग अदितीशी तरी. सर आदितीला डायरेक्ट सांगतील का?